नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन ग्रुप बी चा झालेला पेपर यामध्ये असणारे भूगोलचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण आज पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 11 पासून भूगोल सुरू होतो। खालील विधानांचा विचार करा। रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असं म्हणतात। शंभू महादेव डोंगर रांग म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या रांगेवरती प्रश्न आहे। हे विधान रिपीट आहे, बरोबर आहे। सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा आणि तापी नद्यांची खोरी अलग झालेली आहेत। बर, सातपुडा, सातमाळ आणि अजिंठा, नंतर हरिश्चंद्र आणि नंतर आहे शंभू महादेव, या डोंगर रांग आहेत। इथून जी नदी आहे हिचं नाव आहे नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा नद्या आहेत। हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरे अलग झालेली आहेत। हरिश्चंद्र बालाघाट हिच्यामुळे दोन, गोदावरी आणि भीमा, म्हणजे याचा अर्थ हे करेक्ट उदाहरण। मला काय पाहिजे की बरोबर विधान पाहिजे, याचा अर्थ हे बरोबर आहे, म्हणजे बी उत्तर मला पाहिजे। इथं नाहीये, हे ऑप्शन गेला। ए पण बरोबर आहे, ए आणि बी इथं आहे, ए आणि बी इथं दोन्ही बरोबर आहे। हे तीन ऑप्शन राहिले। गोदावरी व तापी नदींच्या खोऱ्यांना वेगळे करणारे सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे। गोदावरी आणि तापीना वेगळी करणारी, गोदावरी आणि तापीला सातमाळ अजिंठा, याचा अर्थ हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे मला डी पण पाहिजे उत्तरात, डी नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर किती असेल? 4। चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्या वृद्धी दर दर्शवतो? ऋणात्मक याचा अर्थ मायनस मध्ये। मुंबई शहर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। प्रश्न तिसरा, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे खालीलपैकी लोह खनिज साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? तर 1 नंबर गडचिरोली, 2 नंबर चंद्रपूर आणि 3 नंबर आहे सिंधुदुर्ग, म्हणजे पर्याय उत्तर पर्याय क्रमांक 3 असा असेल, गडचिरोली जिल्हा। जोड्या लावा। कोपेनचे हवामान वर्गीकरण, याच्या जोड्या आहेत। आता हा अगदी सोपा प्रश्न आहे। यम याचा अर्थ असतो मान्सूनी, मान्सूनी मोसम एकच आहे, म्हणजेच डी चं काय 3 पाहिजे, मग डी चा 3 असणारा पर्याय क्रमांक 1, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। बाकी काही अडचण नाही। चला पुढे, प्रश्न क्रमांक जो काय असेल तो पुढचा। चिनाब नदी झोजिला खिंडी जवळ उगम पावते। झोजिला नाही तर ही आहे बारालाचा खिंडी जवळ, म्हणजे याचा अर्थ ही चूक आहे। आणि इथं विचारलं आपल्याला बरोबर, याचा अर्थ ए मला नाही पाहिजे, हे गेलं, हे पण गेलं। चला, रावी नदीचा उगम रोहतांग खिंडी जवळ होतो, बरोबर आहे, बी उत्तरात असायला पाहिजे। या इथं बी नाहीये, याचा अर्थ ते पण गेलं, मग पर्याय क्रमांक 1 3 नंबर तुमचं उत्तर उरले। सतलज नदीचा उगम इथं राकस सरोवराजवळ होतो, बरोबर आहे, म्हणजे बी आणि सी आपलं उत्तर असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3। पुढचं, खालीलपैकी कोणते विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या बाबतीत अचूक आहे किंवा आहे ते ओळखा। थोडा हा कन्सेप्टला धरून विचारलेला प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 4 पहा। विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पावसाचे प्रमाण वाढत जाते, बरोबर आहे। 100 ते 120 पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात 120 ते किती असते? 150, याचा अर्थ हे बरोबर आहे, म्हणजे डी मला ऑप्शन मध्ये उत्तरात पाहिजे। इथं डी नाही, अचूक म्हणजे बरोबर। इथं पण डी नाही, इथं पण डी नाही, फक्त एकच आहे। बाकीचे विधान घरी आल्यानंतर आपण चेक करू शकतो, पण तरी इथं बघू। नैऋत्य मोसमी वाऱ्या घाट माथ्यावरून पूर्वेकडे जात असताना तेव्हा त्यांची बाष्प धारण शक्ती वाढते, बरोबर आहे। बाष्पाची प्रत्यक्ष क्षमता कमी होते, पण धारणा शक्तीचा जर विचार केला असता याच्यामध्ये काय होत असते? वाढच होत असते, याचा अर्थ हेही बरोबर आहे। राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते, हेही बरोबर आहे, परंतु प्रामुख्याने हा शब्द वापरलेला आहे। महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होतो, बरोबर आहे। तापमान जास्त असेल तर वायुदाब कमी असतो। मग आता पश्चिम साईडचा विचार केलास
आणि पूर्व साईडचा जर विचार केला, पूर्वेच्या साईडला तापमान जास्त असेल तर वायुभार किंवा वायुदाब काय असतो, कमी असतो. म्हणून याचा अर्थ हे सुद्धा काय असेल, बरोबर. म्हणजे उत्तर ए, सी आणि डी, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. आंबा नाही तर काय असेल, आंब. याचा अर्थ कामठी नागपूरला आहे, आंब नदी नाहीये. 1 नंबरचं उत्तर गेलं. याचा अर्थ मला चुकीचे ओळखायचे, याचा अर्थ मला पर्यायात ए पाहिजे. इथं ए नाही, इथं ए आहे, इथं पण ए, इथं पण ए, याचा तर एक गेलं. चुकीचे ओळखा. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये विभागले आहे. हे बरोबर आहे. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. उमरेड कन्हान नाहीये इथे, हे चूक असेल. म्हणजे ए आणि सी ऑप्शन मध्ये पाहिजे मला. असं कुठे काय म्हणते ते, चुकीचे विधाने ओळखा. ओके, ए, सी, सी, डी. बी जर गेलं तर बी काय म्हणते, बी बरोबर आहे. मग बी सोडून बाकी कोण उरलं? ए चूक, सी आणि डी राहिलं. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साह्याने, कॅनडा नाहीये इथं, कोण असेल, ब्रिटन. आणि म्हणजे हे चुकलंयच, डी पण गेलं. म्हणजे ए, सी आणि डी ऑप्शन पाहिजे मला. ए, सी, डी असणारा पर्याय क्रमांक 3 चुकीचे. पर्याय क्रमांक चुकीचे सांगितले, 3 नंबर उत्तर. चला पुढे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा उद्देश जर बघितलास, भूमी उपयोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे, हे बरोबर आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे संरक्षण थांबविणे, क्षरण थांबविणे, हे सुद्धा बरोबर आहे. गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ नाही, कमीच पाहिजे. मग सी येणार नाहीये तुमचं उत्तर. मग उत्तरात आपल्याला पाहिजे ए आणि बी. ए आणि बी असणारा पर्याय क्रमांक 2 उत्तर. 19 नंबर. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे, बरोबर आहे. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1998 मध्ये विकसित केले, हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय डॅश डॅश येथे होते, तर सुरुवातीला पुणे येथे होते आणि तिथून आता राहुरी. याचा अर्थ हे काय असेल, मग चूक असेल. म्हणजे बी, ए आणि बी ऑप्शन पाहिजे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखा. वैतरण आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, नाही, चूक आहे. वैतरणा सेपरेट नदी आहे, याचा अर्थ ही चुकीचंच असेल. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, बरोबर आहे. मन्याड नदी गोदावरीची उपनदी आहे, गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते, बरोबर आहे हे सुद्धा. म्हणजे याचा अर्थ बी आणि सी उत्तर असायला पाहिजे. बी आणि पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं भूगोलचे जे हे 10 क्वेश्चन होते, याची संभाव्य उत्तरे अशा पद्धतीने असतील, तरी आयोगाची आन्सर की आल्याच्या नंतर एखाद दुसरा इकडे तिकडे होऊ शकतो. ठीक आहे, झालं.